थोडा जास्त नाही गाताना थोडा विको द्या आणि बोलताना सारा राम रामकृष्ण
आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस आवडे देवासी तो ऐका प्रकार 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 नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस नामाचा उच्चार रात्र दिवस तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदये कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वार आषाढी कार्तिकी पंढरीची वार आषाढी कार्तिकी पंढरीची वार आषाढी कार्तिकी पंढरीची वार साधन निर्धारी आनंदाचे साधन निर्धारी आनंदाची साधन निर्धारी आनंदाची तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा 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 हृदये कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दने ऐसा जाता नेम एका जनार्दने ऐसा जाता एका जनार्दने ऐसा जाता नेम एका जनार्दने ऐसा जाता तो देवा परम पूज्य जग तो देवा पराम पूज्य जग तो देवा पराम पूज्य जग तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा माळ गळा गोपी चंदन टिळा गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवांचा हृदयी कळवळा विठोबा कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार विठोबाल कुमार गोपाल कुमार विठोबाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल कुमार गोपाल हरिभक्तीपरायण आमचे दामू अण्णा इंगोले आणि हरिभक्तीपरायण भारत महाराज कमी
हा रमा, आवडी दिवासी तो ऐका प्रकार, 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 आवडी दिवासी तो ऐका प्रकार. माता उच्चार रात्रंदित, हे माता उच्चार रात्रंदित, नामाता उच्चार रात्रंदित, तुळशी माळ गळा, चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, नामाचा उच्चार रात्रंदित, नामाचा उच्चार रात्रंदिवस, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा, तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा. हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हृदयी कळवळा वैष्णवांच्या, हृदयी कळवळा, हृदयी कळवळा. हो वा वा मयूर. हृदयी कळवळा वैष्णवांच्या, ओ आ आ वा 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 साऊंड.
सर्वजण टाळी वाजवा, टाळी टाळी वाजवा. आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धारी आननारी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा एका जनार्दने ऐसा जाचा नेम तो देवा परम पूज्य जगी तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा विठाल विठाल विठाल
देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळ गळा गोपी चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा महायोग पीठे तठे भीमरथम वरम पुंडरिका युधातून मुनेंद्रिही समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा गुरु प्रथम नमन दुसरे चरण संतांची या ज्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकार जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हो नियाता गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात प्रेम स्वरूपिणं गौरी शंकर दयामूर्तिं भास्करं वंदे पुनः पुनः नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सती रंभा जयासी माता से हो अकाराम नामे पिता बसे हो शिरसो अवतार धरिला नमस्कार माझा मौनी प्रभूला सामर्थाने गजाननाच्या सामर्थाने गजाननाच्या संकट जाई
आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माडगळा गोपीचंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांचा उपस्थित प्राप्त प्रसंगी प्राप्तस्थळी निरूपणाकरता निवडलेला अभंग श्रीमंत संत शांतीब्रह्म श्री एकनाथ महाराज यांचा फार नाही पण 4 चरणाचा अभंग सेवेकरता निरूपणाकरता निवडलेला आहे. सज्जनांनो, आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस. या ब्रह्मांडामध्ये याही लोकावर या भूलोकावर प्रत्यक्ष परब्रह्म ब्रह्मदेवाचं वास्तव्य आणि ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली पवित्र भूमी आहे. सर्वस आपल्या चंद्रेश्वर भगवंताच्या पावन पवित्र दरबारामध्ये आजपासून प्रारंभ झालेला अखंड हरिनाम सप्ताह सोहळा, ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी काकडा, संध्याकाळी हरिपाठ आणि रात्री 8:30 ते 10:30 हरिकीर्तन. मला अर्धा तास येण्याकरता थोडा वेळ झाला, त्याबद्दल सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो. 8:30 ते 10:30 वारकरी संप्रदायाचा नियम आहे. कीर्तन जर 8ला चालू होत असेल तर कीर्तन हे 8ला सुटलं पाहिजे असा दंडक आहे. आणि कीर्तन जर 8:30ला चालू होत असेल तर मला असं वाटतं ते 10:30ला संपलं पाहिजे. आता 9:45 जागेवर वाजले, आता किती वाजता सोडायचं हे तुम्ही मला सांगा. तरी सुद्धा संकल्पित वेळेमध्ये धावत्या वेळामध्ये आपल्याला या अभंगाचा भावार्थ या ठिकाणी पाहायचा आहे. सज्जनांनो, आपण फार भाग्यवान लोक आहोत. चंद्रेश्वर संस्थान, चांडस तालुका, मालेगाव जिल्हा वाशिम या ठिकाणी शिवलीला अमृत कथेमध्ये प्रत्यक्ष 2ऱ्या अध्यायात या चंद्रेश्वर भगवंताचं नामाचा उल्लेख आलेला आहे. बघा, आणि या ठिकाणी चंद्रेश्वर भगवंताचं जे शिवलिंग आहे हे प्रत्यक्ष सृष्टीचे निर्माते ब्रह्मदेवानं स्थापित केलेलं आहे. विठाला विठाला विठाला. आणि प्रत्यक्ष ब्रह्मदेवाचा पदस्पर्श या पावन पवित्र भूमीला झालाय. त्यामुळे आपण सुद्धा भाग्यवान आहे की ब्रह्मदेवानं स्थापित केलेलं शिवलिंग आणि त्या शिवलिंगाचं दर्शन तुम्हा चांडसकर वासियांना होतंय. मला असं वाटतं ही तुमच्यासाठी सुद्धा भाग्याची गोष्ट आहे. आणि आमच्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सेवा समर्पण करण्याचा सुयोग प्राप्त होतो, हे आमच्यासाठी सुद्धा सौभाग्याची गोष्ट आहे. ऐका, पहिल्या दिवशीचे जे कीर्तनकार असतात भरत महाराज, हे नुसतं पत्रवाडी वाळण्याचं काम करत असतात. हे पत्रवाडी वाळण्याचं काम करतात. पहिल्या दिवशी पत्रवाडी वाळण्याचं काम करतात. दुसऱ्या दिवशी ऑलरेडी पत्रवाडी वाळलेली असते. त्याच्यावर सुंदर अशा प्रकारची मेजवानी येण्यासाठी चालू होते. काही लोक तुम्हाला श्रीखंड देतील, काही गुलाबजाम देतील, काही कालाजाम देतील. उन्हाळ्याचे दिवस आहेत म्हणून काही लोक तुम्हाला मठ्ठा सुद्धा देतील. मी फक्त माझ्या वाटेला आलेली पहिल्या दिवसाची सेवा आणि एक पात्रवाडी वाळण्याचं काम करतोय आणि चंद्रेश्वर भगवंताच्या दरबारात माझी सेवा समर्पण करण्याचा प्रयत्न करतोय. विठाला विठाला. कार्यक्रमासाठी येण्याचं अत्यंत सौभाग्य लाभलंय. ज्यांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं, महाराष्ट्र ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. असं एकही गाव नसेल विदर्भात, असं एकही गाव नसेल मराठवाड्यात, त्याही पलीकडे सांगायचं झालं म्हणजे असं एकही गाव नसेल महाराष्ट्रात की ज्या गावात कंठासारखा साखरेसारखा ज्यांचा कंठ गोड आहे असे असणारे आमचे परमस्नेही परम आदरणीय ज्येष्ठ गुरुबंधू गजानन महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे प्रशिक्षित विद्यार्थी भरतजी महाराज बोरकर यांच्याकरता एकदा जोरदार टाळ्या वाजवा. भरत महाराजांच्या अत्यंत प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य आणि ज्येष्ठ गुरुबंधूंचं मला दर्शन, त्याचप्रमाणे त्यांच्या साथीला महाराष्ट्रातील भजन सम्राट, गायन सम्राट कंठ कोकिळा दामोदरांना इंगोले, आमचे मृदंग महाराज वैभव महाराज पंचाळ,
मयूर महाराज पवार चांडसकर, भारूड सम्राट उद्धव महाराज पांचाळ आणि ज्यांच्या ज्ञानेश्वरी व्यासपीठ नेतृत्वामध्ये आपण सगळे लोक ज्ञानेश्वरी पारायण करत आहात, अर्थात वाचत आहात असे असणारे समाधान महाराज सोळंके, हा अत्यंत सुंदर असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडत आहे. त्याचप्रमाणे भागवतकार महाराज संदीप महाराज खडसे या सगळ्या गायक वादक गुणीजर कथाकारांकरता एकदा जोरदार पुन्हा टाळ्या वाजवा. आणि साऊंड सिस्टीम सुद्धा तितकीच तोला मुलाची आणि ताकदीची आहे, त्यांच्याकरता सुद्धा एकदा टाळ्या वाजवा. म्हणजे कीर्तन झाल्यानंतर कोणी मला म्हणायला नको की श्याम महाराज आमचं नाव घेता घेता राहिलं. लोक म्हणत असतात महाराज आमचं कीर्तनात नाव घेण्याचं काही काम नाही, थोडा आवाज कमी करा, याची आवाज त्या फक्त. आमचं नाव कीर्तनामध्ये घेण्याची काही आवश्यकता नाही, पण सगळं नावाकरता चालू आहे. काय आमचं नाव कीर्तनामध्ये घ्यायचं नाही बुवा, आणि नावाशिवाय चालत नाही. तुम्ही जर एखाद्या लग्न कार्यामध्ये जात असाल आणि तुमच्या जवळचा पाहुणा असेल त्याला तुम्ही फोनवर पत्रिका देऊ नका किंवा प्रत्यक्ष जाऊन पत्रिका देऊ नका. वर्षभर तुमच्या घरी येऊन तो जेवण करत नाही, चहा घेत नाही, त्याला विचारलं जातं काय येत नाही तुम्ही आमच्या घरी, तो सांगतोय बाबा लग्न होतं, मला साधी मेसेज पत्रिका फोनवर व्हॉट्सअपवर दिली नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, नावाची गरज कोणाला नसते, पण नावाशिवाय भागत नाही, ते घेतलंच पाहिजे. म्हणून उद्या भरत महाराजांना कोणी म्हणायला नको की श्याम महाराजाला आणलं होतंय तुम्ही, त्यांनी आमचं नाव सुद्धा घेतलं नाही. कार्यक्रमाचे आयोजक श्री गुरु या मठाचे मठाधिपती तापगिरी बाबा, त्यांच्या सुद्धा चरणाला माझा स्पर्श आहे. मस्तक हे पायावरी संतांच्या प्रतिवर्षी पंढरपुरा जाती महाद्वारा भेटीची आमचे संजू हे सुद्धा आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आहेत. ऐका, आम्ही संस्थेमध्ये शिकण्यासाठी जाण्याच्या अगोदर ही संस्था सोडून वापस आले होते आणि आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार गायन कलेच्या माध्यमातून, वादन कलेच्या माध्यमातून, कीर्तन कलेच्या माध्यमातून ते करतायत, ही आनंदाची गोष्ट आहे. आणि आमच्या भरत दादांनी या ठिकाणी मला निमंत्रण केलं, म्हणून माझ्यावर सुद्धा फार मोठी जबाबदारी आहे. 35 मुलं शिकतायत माझ्याकडे 17 वर्षापासून. वारकरी शिक्षण संस्था आहे सर्वच, आणि परमहंस रामकृष्ण मौनी बाबा संस्थान श्री क्षेत्र चिखली या ठिकाणी दररोज 6 ते 7 हरिपाठ असतो. दैनंदिन कार्यक्रम असतात आमचे. 7 वाजता मौनी बाबा श्रींची आरती करून मला कीर्तनासाठी जाण्यासाठी परमिशन आहे. मी बरोबर 7:16 गाडीमध्ये बसलो आणि 8:40 चांदसमध्ये आलो. म्हणून मला जो वेळ या ठिकाणी झाला त्याच्याबद्दल खरोखर मनातून होत असेल तर मला माफ करा. तरी सुद्धा मी 11 वाजेपर्यंत थांबणार नाही. 11 वाजता मी तुम्हाला गोदडी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणार म्हणजे करणार, हा आपला शब्द आहे. विठाला तसं माझ्यासारख्या सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी सेवा समर्पण करण्याचं सौभाग्य मिळतंय. भाग्यवान आहात तुम्ही चांदसकर मंडळी, की ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पावन आणि पुनीत झालेली भूमी आहे. चंद्रेश्वर भगवंताचं जे लिंग आहे, शिवलिंग, हे प्रत्यक्ष ब्रह्मदेवाने या ठिकाणी स्थापित केलेलं आहे. आणि शिवमहापुराण कथेमध्ये आपल्या गावाचं, आपल्या शिवलिंगाचं नाव स्थापित केलेलं आहे, त्याच्यामध्ये उल्लेख आहे. म्हणून अशा निसर्गरम्य वातावरणामध्ये हायवे रोड सुद्धा बाजूला आहे, मोठा सभामंडप सुद्धा या ठिकाणी आहे, साऊंड सिस्टीम सुद्धा ताकदीची आहे. फक्त तुम्ही काही करू शकत नाही, आम्ही काही करू शकत नाही. हॉल म्हटलं म्हणजे असे कार्यक्रम काढावे लागतात. ऐका, हो, कार्यकर्ते सुद्धा तरुणच आहेत. मला भरतदादांनी सांगितलं, मी त्यांचा स्पेशल उल्लेख करणार होतो, कारण आज वारकरी संप्रदायामध्ये काही तरुण मंडळी म्हणत असतील महाराज आम्हाला टाळ वाजवता येत नाही कीर्तनात, महाराज आम्हाला मृदंग वाजवता येत नाही, आम्हाला हरिपाठ घेता येत नाही, हरिपाठात टाळ वाजवता येत नाही. मी चंद्रेश्वर भगवंताच्या पावन पवित्र दरबारातून सांगतो, तुम्हाला नका का टाळ वाजवता येईना, तुम्हाला नका का हरिपाठ घेता येईना. आपल्या गावात अखंड हरिनाम सप्ताहाचं आयोजन भव्य दिव्य स्वरूपात आजपासून झालंय
ऐका माझ्या तरुण भावांनो, कीर्तनाची सुरुवात होण्याच्या अगोदर तुम्ही धर्म मंडपामध्ये नुसतं पट्ट्या टाकण्याचं काम करा. वैष्णवाच्या पुण्य तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. हा, हे धर्ममंडप आहे. इथं साधना घडते. इथं आलेले कीर्तनकार लोक तुम्हाला ज्ञानाचे डोस पाजत असतात. म्हणून तुम्हाला हरिपाठ नाही आला तरी चालेल, तुम्हाला कीर्तन नाही आलं तरी चालेल. कीर्तनकार हरिपाठ करणाऱ्याला, कथा करणाऱ्या लोकांना तुम्ही सहकार्य करा. जेवढं फळ आमच्या बुवाला मिळतं तितकं फळ कार्य करणाऱ्या मंडळीला भेटत असतं. एखादा असेल माझं अन्नदान देण्याची तयारी आहे महाराज, पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे मी नाही देऊ शकत अन्नदान. त्याला सांगितलं पाहिजे, अन्नदान देण्याची तुझी इच्छा आहे पण आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे तू अन्नदान देऊ शकत नाही. त्याला सांगितलं पाहिजे. अण्णासारख्या घरी जर पंगत असेल तर त्यांना सांगितलं पाहिजे, अण्णाच्या घरी जा. अण्णा वारकरी मंडळीला जेव घालतात. तुम्ही पत्तरवाळ्या टाकण्याचं काम करा. जेवढं पुण्य अण्णाला मिळतंय तितकं तुला भेटल्याशिवाय राहणार नाही. ताकद आहे. पत्तरवाळ्या उचलण्याचं काम करा, पत्तरवाळ्या टाकण्याचं काम करा. आणि हे सगळं कार्य करत असतात माझे तरुण मंडळी. म्हणून तरुण मंडळीला सुद्धा माझे खूप त्यांचं अभिनंदन आहे आणि खूप अंतःकरणातून त्यांचं मी खूप स्वागत करतो की बाबा रे, वारकरी संप्रदायामध्ये कार्यकर्ते सुद्धा तरुण पाहिजे. तरुण माणूस नुसतं कीर्तनात टाळगीनं शोभतो असं नाही. सप्ताहाच्या कार्यकर्त्यामध्ये तरुण मंडळी असेल तर त्या सप्ताहाची शोभा अलौकिक असते, वेगळी असते. म्हणून पुनश्च एकदा सर्व तरुण मंडळीला माझा धन्यवाद की बाबांनो, आपण जे चंद्रेश्वर भगवंताचं कार्य या ठिकाणी करता असं तन्मन धनाचं समर्पण करत जा. सेवा करत चला, सेवेच्या फळाची अपेक्षा करू नका. चंद्रेश्वर भगवंत एक ना एक दिवस तुमच्या पदरामध्ये 100% पुण्य पाडल्याशिवाय राहणार नाही. सेवेचं फळ भेटत असते बाबा. आज माझ्यावरून मी तुम्हाला सांगतोय, तुम्ही जर कर्म करत असाल आणि कर्म केल्याबरोबर त्या फळाची अपेक्षा करत असाल तर कसं भेटेल नाही तुम्हाला फळ? भेटत नाही. भगवान गोपाळ श्रीकृष्णाने अर्जुनाला श्रीमद भगवद्गीता सांगितली आणि गीता तत्वज्ञान कुरुक्षेत्रावर सांगत असताना भगवंतांनी अर्जुनाला प्रश्न करावा. कधी अर्जुनाने भगवंताला प्रश्न करावा हा चाललेला प्रश्न उत्तराचा संवाद कुरुक्षेत्रावरचा आहे. एक वेळेस अर्जुनाने भगवंताला विचारलं, मय्या अवश्य मनोये माम नित्ययुक्ता उपासते श्रद्धया परयुक्तेतास्ते मे युक्त तमामतः. अर्जुनाने देवाला विचारलं. त्यावेळेस भगवंतांनी सुद्धा उत्तर द्यावं, अर्जुनाने सुद्धा सांगावं, भगवंतांनी उत्तर द्यावं, हे देवा या कष्टातर कलियुगामध्ये तुझी सेवा करणारे लोक आम्हाला आनंद दिसत आहे. पण खरं सांगू का, सकाळी शेतामध्ये हळद काढण्याकरता गेल्यानंतर संध्याकाळी लगेच जर तो पैसे मागण्यासाठी येत असेल तर कशाचा कर्मचारी तो? थांब बाबा जरा, थांबलं पाहिजे. तुम्ही म्हणत असाल आता कृपा घेऊन निंदायला गेलो लगेच 5 संपल्याबरोबर पैसे द्या, चालेल का? थांबावं लागेल, धीर धरावं लागेल. हा मिळत असते, 100% भेटतंय. आणि तुम्हाला त्या गतीपर्यंत जाण्यासाठी संत महात्मे, प्रत्यक्ष भगवंत आणि संत महात्मे कार्य करत असतात. श्रेय ज्ञान ध्यान विशीषजे ध्यानात कर्म फल त्यागम त्यागात शांती निरंतरम. कर्म करत राहा, कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. नारदाच्या गादीवर सांगतो, एक दिवस अपेक्षापेक्षा जास्त भेटल्याशिवाय राहणार नाही. ही केलेल्या कर्माच्या फळाची ताकद आहे. ही लोक आमचे भरतदादा असतील, मी त्यांचं तोंड भरून कौतुक करतो असं नाही. संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्यावर प्रेम करतो. एका गावामध्ये 15-20 वर्ष झाले ते कार्य करण्याकरता जातात. वारकरी संप्रदायाचा प्रचार प्रसार व्हावा याकरता जातात. नुसतं गावामध्ये कलाकार होऊन जाणं महत्वाचं नाही. नीट लक्षात ठेवा, गावामध्ये नुसतं कलाकार होऊन
जाणं महत्वाचं नाही. गावामध्ये गेल्यानंतर एखादा व्यसनी माणूस निर्व्यसनी बनवणं ही कलाकाराची ताकद आहे. गावामध्ये गेल्यानंतर कधी ना हरिपाठ करणारा माणूस जर हरिपाठात येत असेल ही कलाकाराची ताकद आहे. कलाकार म्हणजे काय? जो कलेला आकार देतो त्याला कलाकार म्हणतात. विठाला विठाला हे नुसतं तुमच्याच गावात येतात असं नाही. आमच्या गावात सुद्धा भरत महाराज बोरकर 4-5 वर्षापासून येतात. कधी हरिपाठाला न येणारी मंडळी आज त्यांच्यामुळे हरिपाठात येते. खरं सांगू तुम्हाला, माणसं पैशापेक्षा प्रेमानं जोडता आली पाहिजे. पैसा तर कोणी कमवतं. पैशापेक्षा जास्त किंमत जर कशाची असेल तर मला असं वाटतं ती प्रेमाची आहे. एका तराजूमध्ये तुम्ही पैसा टाका, एका बाजूला तुम्ही प्रेम टाका. पैशाची उपमा तुम्ही आम्ही करतोय, प्रेमाची उपमा केल्या जात नाही. पैसा दिसता स्वरूपात प्रत्यक्षात असतोय, पण प्रेम अंतकरणापासून केलं जातं. कुठून उगम आहे त्या प्रेमाचा? देवापासून उगम आहे. प्रेम देवाची ती दिनी. आणि असं प्रेम निर्माण करण्याची ताकद एका कलाकारात असली पाहिजे. म्हणून माणसं जोडा. माणसं जोडणारे तर भरपूर आहे. कीर्तन समजतंय ना माझं? कीर्तनात बसत असताना असं फ्रेश बसा. सुताक पडल्यासारखं बसायचं नाही. आजचा पहिला दिवस आहे. तुम्ही कीर्तन श्रवण करता, माझे शब्द तुमच्या कानापर्यंत येतात हे मला सुद्धा कळालं पाहिजे. म्हणून कीर्तनात बसत असताना असं फ्रेश बसलं पाहिजे, नाही तर सुतक पडल्यासारखं बसलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे काय होतं की आमच्यावर सुद्धा परिणाम होतात. आणि मला माहित आहे चांडसकर, आपण सर्वांगाचे कान करून या ठिकाणी कीर्तन ऐकता. विठाला विठाला म्हणून ऐका. कर्म करत राहा. कर्माच्या फळाची अपेक्षा करू नका. अनपेक्ष सुचिर्लक्ष उदासीनो गतव्यतः सर्वारंभी परित्यागी योमद भक्त स्वामी प्रिया. भगवंत सांगतायत अर्जुना, काळजी करू नको, कर्म करत राहा. कर्माच्या फळाची अपेक्षा तू करू नको. एक दिवस विजय तुझाच असेल, अर्थात फळ तुझ्याच पदरात असेल. म्हणून भगवंताने अर्जुनाला तत्वज्ञान सांगितलं. तुम्हाला काय वाटते नुसतं अर्जुनच ऐकत होता का? तुम्हाला काय वाटतं नुसतं अर्जुनाला सांगितलं का? नाही. भगवंताने कुरुक्षेत्रावर अर्जुनाला सांगितलंय म्हणून आज आपण अर्जुनाचं नाव घेतोय. अर्थात अर्जुनाच्या माध्यमातून जगविख्यात झालं ते ज्ञान, जगविख्यात झालेला आहे तो बोध. म्हणून अर्जुनाला जरी सांगत असले तरी अर्जुनाच्या निमित्ताने सगळ्या जगाला ते ज्ञान या ठिकाणी मिळालंय. काय सांगतंय? कर्म करत राहा. आज भरतदादा असतील, आमचे अण्णा असतील, या लोकांनी साधूंची संतांची सेवा केली. संतांची सेवा यांच्या जीवनामध्ये आहे. शेगावच्या संस्थेमध्ये शिकत असताना गजानन महाराज संस्थांमध्ये काही ना काहीतरी यांनी सेवा केली. म्हणून आज त्या सेवेचं फळ त्यांना विदर्भ गायन कोकिळा म्हणून ओळखलं जातं. ही ताकद महाराजांच्या सेवेची आहे. बजावताना आज मी तुमच्या समोर कीर्तन करतोय. संपूर्ण महाराष्ट्रापर्यंत जातो मायबाप कीर्तनासाठी. मुंबईपर्यंत कीर्तनाची सेवा होते. मुंबईपर्यंत. ही ताकद कशाची आहे? ही योगीराज गजानन महाराजांच्या पावन पवित्र दरबारात केलेल्या सेवेची ताकद आहे. नाही तर आज मी तुमच्या पुढे उभा राहून कीर्तन करतो. काही लोक काही म्हणत असतील मला, काही आमच्या बहिणी आहेत, काही आमचा मातावर्ग आहे, मी तुमच्या लेकरासारखा आहे, मी तुमच्या नातासारखा आहे. काही लोक मला पाहत असतील, ते म्हणत असतील श्याम महाराज डाकोरकर ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेला असला पाहिजे. काही म्हणत असतील MA BEd झालेला असला पाहिजे. काही म्हणत असतील कमीत कमी 12वी तरी झालेली असली पाहिजे. संजू महाराज काही म्हणत असतील हा 10वा वर्ग तरी शिकलेला असला पाहिजे. पण मी नारदाच्या गादीवर सांगतोय 2004 ते 2008 या कालखंडामध्ये योगीराज गजानन महाराजांच्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये 4 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण केला. श्री गुरु आमचे आम्हाला शिकवायचे. पण अभ्यास करत असताना योगीराज गजानन महाराजच्या संस्थेमध्ये आम्ही सेवा सुद्धा केली. महाराजांच्या संस्थेमध्ये सेवा केली म्हणून आज 4था वर्ग नपास तुमच्या पुढे बोलण्याचं काम करतो. ही सेवेची ताकद आहे. 4था वर्ग नापास आहे किती? मी खोटं नाही बोलणार आणि खोटं बोलून ते मला तुमच्या पाकिटातले 1000 रुपये शिल्लक घ्यायचे असा काय विषय. 4था वर्ग नपास असून जर मी तुमच्या पुढे बोलत असेल तर ही ताकद फक्त महाराजांच्या संस्थेमध्ये टॉयलेट घासण्याची आहे. विठाला विठाला आणि विश्वमाऊली ज्ञानोबारांनी त्याच्यावर पुरावा दिला. जेथ सेवा दारवंता तेथ ज्ञानाचा
ते तर ज्ञानाचा पुरवठा. सेवा करत राहा, सेवेच्या फळाची अपेक्षा करू नका. एक दिवस अपेक्षेच्या बाहेर तुमच्या पदरात पडल्याशिवाय राहणार नाही. कृपा कटाक्ष न्याहाळिले, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी पैसविले, पैसविले, आपुले पदी पैसविले, बापर कुमारे वनु विठ्ठले, बापर कुमारे वनु विठ्ठले, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी पैसविले. संत महात्मे तुम्ही जर निष्काम भावनेने सेवा करत असाल तर त्यांची कृपादृष्टी तुमच्यावर सातत्याने राहत असते. प्रत्येकाला परीक्षा द्यावी लागते. तुम्हाला काय वाटते परीक्षा नाही? प्रत्येकाची परीक्षा आहे. वाजवणाराची परीक्षा आहे. तुमचं नाव काय महाराज? मयूर महाराज. मी घेतलंय ना तुमचं नाव? गावातले चांडसकर. वा, टाळी वाजवा. हा, कलाकार माणसांना कधीही माणसाला मोठं समजू नका. उलट मयूर महाराज जर चांगला मृदंग वाजवत असतील, त्यांनी जर एखादा चांगला मुखडा वाजवला तर तो माझ्यासारख्याने घेतला पाहिजे. संस्थेमध्ये शिकणारी विद्यार्थी त्यांनी सुद्धा त्या मुखड्याचं लक्ष दिलं पाहिजे. तिकडे दहा तिकडे दहा तिकडे दहा आहे का नाही? जर माझ्यासारखा एखादा स्वतःला मोठा समजत असेल तर मला असं वाटते अजून मी खूप अज्ञानी आहे. तुम्ही श्री गुरु संतांचं काम करत राहा. चांडसकर, तुम्ही चंद्रेश्वर भगवंताचं कार्य करत राहा. चंद्रेश्वर भगवंत अपेक्षेच्या बाहेर तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. भाग्यवान आहे तुम्ही. महाराजांनी प्रमाण दिलं, कृपा कटाक्ष न्याहाळिले, आपुले पदी बैसविले, बाप रखुमाजी गुरु विठ्ठले, भक्ता दिले वरदान. काय करत असतात? काश्मीर सुद्धा बाळाला जन्म देते. मी माझा अभंगही तुम्हाला सांगणार आहे. नाही तो माणसाला अभंगाच्या बाहेर गेले, अभंगाच्या बाहेर जाणार नाही आणि 11च्या पुढे सुद्धा जाऊ देणार नाही. काश्मीर सुद्धा पिल्लाला जन्म देते, पण दुर्भाग्य आहे त्या काश्मिरीचं, त्या काश्मिरीला स्तन नसतात. शेळी सुद्धा पिल्लाला जन्म देते, पण शेळीला स्तन असतात. गाई पाळसाला वासराला जन्म देते, वासराला गाईला सुद्धा स्तन असतात. पण काश्मीर बाळाला ज्यावेळेस जन्म देते त्यावेळेस काश्मीरीला स्तन नसतात. महाराज मग ती काय करते? ते बाळच, ते पिल्लू, त्या काश्मीरीचं छोटं असणारं ते बाळ त्या काश्मीरीकडे माय स्वरूपानं पाहतं आणि ती काश्मीर सुद्धा त्या पिल्लाकडे टुकूमुकू पाहत राहते. ज्या वेळेस ते काश्मीर आपल्या पिल्लाकडे पाहते त्या वेळेस ते बाळ नुसतं पाहिल्यानं तृप्त होतं. वा, कासवीचे बाळ वाहे कृपा दृष्टी. तसं संतांची सेवा, श्री गुरुची सेवा भक्त करत असेल, ऐका, संतांची सेवा सेवक करत असेल, देवाची सेवा भक्त करत असेल आणि गुरुची सेवा जर शिष्य करत असेल तर त्याच्यावर कृपादृष्टी होण्यासाठी वेळ लागत नाही. त्याला कोणी आळू शकत नाही. म्हणून करत राहा. केल्यानं होत नाही, केलेच पाहिजे. आज्ञाने आपण आपल्याला कळत नाही काय केल्यानं काय झालं आणि काय केल्यानं काय होत असते हे आपल्याला कळत नाही. ज्या वेळेस आपल्याला त्या गोष्टीची जाणीव होते, मला असं वाटते की जाणीवपूर्वक आपण ते काम टाकून देत असतो. म्हणून सेवा करत राहा. संप्रदायाची सेवा होत असेल संप्रदायाची करा, देशाची सेवा होत असेल देशाची करा, धर्माची सेवा होत असेल धर्माची करा, हिंदू धर्माची करा आणि खास करून वारकरी संप्रदायाची करा. ऐका, म्हणून ही सगळी सेवा केल्यानंतर काय प्राशित्य होते, काय फळ होते? आज अभंग घेतलाय शांतीब्रह्म एकनाथ महाराजांचा. बोलू नका. कीर्तनामध्ये पोरं असल्याशिवाय मजा येत नाही, पण ते कीर्तनात काही शांत बसत नाही. वल 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 करतात. हां, आणि त्याच्या नादी लागेल पुरत नाही भरत महाराज. हां, मी त्याच्या नादी लागून सोडून दिलं. एका गावात हे तरी कमी बसेल आहेत, 50 पोरं बसेल होते पुढे.
त्याला म्हटलं काय करतो रे तू? तुम्ही तुमचं काम करा म्हणे महाराज, तुम्ही कीर्तन करायला आले, मला विचारायला आले का? म्हटलं मी सहज विचारलं, बाबा माझं काही चुकत असेल तर मला माफ कर, पण तू काय करतो? म्हशी वळतो म्हणे मी. म्हटलं बाबा चांगली गोष्ट आहे. किती आहेत म्हशी? 2 आहेत म्हणे. खरे म्हशी जणल्या का? हो म्हणे जणल्या नाहीत काय तर. म्हटलं वा, किती देते रे म्हैस दूध? हे म्हैस कुठे दूध देत असते का म्हणे, दूध काढा लागते म्हणजे. लेकरं म्हणाल मुक्त्यानं बसा. हा म्हणून, आणि खरं सांगू का तुम्हाला, ऐका बाळो, आमचे श्री गुरु संजय महाराज पाचपोर नेहमी सांगतात तुमच्यासाठी स्पेशल 5 मिनिटं. इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के, अपने हो या पराये, सबके लिए हो न्याय, रस्ते बड़े कठिन है. मिलिटरीमन व्हायचं का? मिलिटरीमन, महाराष्ट्र पोलीस मिलिटरीमन व्हायचं असेल तर 4 वाजता उठावं लागेल. महाराष्ट्र पोलीस व्हावं लागेल, व्हावं असं वाटत असेल तर गोळा फेकावा लागेल, रनिंग करावं लागेल, मॉर्निंग वॉक. रस्ते बड़े कठिन है, चलना संभल संभल के, इंसाफ की डगर पे बच्चों दिखाओ चलते, ये देश है तुम्हारा, नेता तुम्ही हो कल के. मला लेकराला ध्यान सांगायला लय आवडतो, कारण आता दरवर्षी 300 मुलं शिबिरात राहतात आणि दरवर्षी 35 मुलं माझ्याकडे राहतात. त्यामुळे मुलाच्या सोबत गाठभेट झालं ही महत्त्वाची आहे. कारण खरा सांगतोय तुम्हाला, आपण सुरुवातीला प्रमाण दिले, करणा भाग्यवंत नटे हरे कीर्तना. देशाची दोरी सांगतो मी, देशाची दोरी, देशाची दोरी या लेकराच्या हातात आहे. विठाला विठाला विठाला, जाता जाता एक वाक्य क्षमा मागून बोलतो मी. अपशब्द बोलत नाही पण बोलतो. ऐका, म्हाताऱ्या माणसं जर कीर्तनात आले तर ते सुधरत नाहीत. क्षमा मागून बोलतो. म्हाताऱ्या माणसं जर कीर्तनात आले तर ते सुधरत नाहीत आणि तमाशाला गेले तर बिघडत नाही. लहान लेकरं कीर्तनात आले तर सुधारतात आणि तमाशाला गेले की 101% तुम्ही उत्तर दिले. कीर्तनात येऊन जर ते सुधारत असतील तर तमाशाला जाण्याची काय गरज आहे? ही ताकद फक्त आमच्या वारकरी संप्रदायात आहे. म्हणून या बाळावं, दररोज कीर्तनामध्ये येत जा. आज मी फक्त पत्तरवाडी वाळण्याचं काम करतोय, उद्यापासून मठ्ठा आहे मठ्ठा. श्रीखंड श्री बालाजीचा भेद. येत जा, कारण तुमच्या हातामध्ये देशाची दोरी आहे. तुम्ही जर ठरवलं तर फार मोठे कीर्तनकार होऊ शकता, तुम्ही जर ठरवलं तर फार मोठे गायक होऊ शकता, तुम्ही जर ठरवलं तर या मयूर महाराज सारखे मृदंगही वाजवू शकता, आणि तुम्ही ठरवलं तर तुमचा फोटो टीव्हीवर सुद्धा येऊ शकते. हा, 2 काम करून माणसाचं नाव टीव्हीवर येतं. नाही तर मग चांगलं काम करा. चांगलं काम करून टीव्हीवर या किंवा वाईट काम करून टीव्हीवर या, दोन्ही कामं मोठेच आहे. पण एकानं जीवनाचं सोनं होतं आणि एकानं जीवनाचं वाटोळं होतं. सांगतो मी माझा अभंग सुद्धा. 10 वर्षाचे होते भगतसिंग, भरत दादा अण्णा, 10 वर्षाचे होते भगतसिंग. जालियनवाला बाग हत्याकांड पडला. आईच्या बोटाला धरून बाजार आणण्याकरता निघाले होते. इंग्रजांनी हिंदुत्व लोकांना पाहिलं. ऐका, लहान होते 10 वर्षाचे या लेकरासारखे. आणि तुमच्याकरता सांगतो मी, नीट ऐका, मी पुढे जातो मग हे सांगू. 10 वर्षाचे होते भगतसिंग. जालियनवाला बाग हत्याकांड घडला. इंग्रजांच्या बंदुकी गोळ्याने साठ भरलेल्या होत्या आणि कुठल्याही प्रकारचा आदेश न देता फायर असं म्हटलं इंग्रजांनी. आणि फायर म्हटल्याबरोबर बंदुकीतल्या गोळ्या संपेपर्यंत हिंदुत्वाच्या छातीवर त्या गोळ्या लागल्या. दुर्भाग्य म्हणावं लागेल माझ्या हिंदुत्ववादी लोकांचं, इंग्रजाच्या बंदुकीतल्या गोळ्या संपेपर्यंत त्या गोळ्या चालू होत्या. भगतसिंगांनी आपल्या आईचं बोट धरून ते बाजूला उभे होते आणि उभे असणारे भगतसिंग पाहतायत इंग्रजाच्या बंदुकीतल्या गोळ्या संपेपर्यंत त्या गोळ्या चालू होत्या. भगतसिंगांना आईला म्हटलं, मा, याने कुठल्याही प्रकारचा आदेश न देता धाडाधाडा आपल्या हिंदुत्ववादी लोकांच्या छातावर गोळ्या मारल्या. हा चक्क केलेला इंग्रजांनी आपल्या हिंदू लोकांवर हा अन्याय आहे. आई म्हणली, बाळा, सत्ता इंग्रजांची आहे. पूर्वीच्या काळी इंग्रजांचं राज्य होतं.
गुलामीमध्ये जीवन जगत होतो माय बापा हो आपण. लगान द्यावी लागत होती. 2 पोते जर तुम्हाला गहू झाले ना त्यातले 4 पायल्या फक्त तुमच्या लेकाबाकांना ठेवण्यासाठी येत होते. बाकीचे सगळेच्या सगळे त्यांना नाव इलाजून द्यावं लागत होतं. घाम जरी तुमचा असला तरी दाम द्यायचा होता. पैसा जरी तुमचा असला तरी अधिकार त्यांचा होता. कारण इंग्रज होते ते. आई म्हणले बाळा तुला नेमकं म्हणायचं काय? म्हणजे मा मी आज तुझं बोट धरून बाजारामध्ये येतोय. माझ्या डोळ्याच्या समोर हे सगळं रक्ताने ही धरती लाल बुंद झाली. आई म्हणली बाळा भगत तू अजून छोटा आहे रे. किती वर्षाचे होते भगत सिंग? तुम्हाला ऐकू येते का पुरावा? किती वर्षाचे? किती वर्षाचे? हा झालं आपलं कीर्तन सार्थक का? हा हे कीर्तन तुम्ही जीवलवून ऐकता. फक्त मांडी मारून बसा. विठाला विठाला विठाला. 10 वर्षाचे होते भगत सिंग. आपल्या आईच्या बोटाला भगत सिंगांनी पकडलं होतं. एका भीतीच्या कडाला पाय टेकून ते उभे होते. पाहिलं इंग्रजांनी सगळे हिंदू लोक मारून टाकले होते. बंदुकीतल्या गोळ्या संपल्या होत्या. नदीचा जसा पूर जातो तसा रक्ताचा पूर जाऊ लागला. त्या काळात भगत सिंगानं अवसन सोडलं नाही. भगत सिंगानं धीर धरला आणि त्यांच्या आईला बोलू लागले मा माझं वय वर्ष 10 आहे आणि माझ्या डोळ्याच्या समोर हजारो हिंदू लोक मरण पावले. या इंग्रजांनी त्यांना मारले. रक्ताचे पूर जात आहेत. रक्तानं माती लाल झाली. भगत सिंगानं रक्तानं लाल झालेली माती उचलली आणि आपल्या कपाळाला लावली. माय म्हणू लागली भगत कपाळाला माती का लावली बाळा तू? त्यावेळेस भगतांनी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे. अन्यायाने हिंदू लोक मारले या इंग्रजांनी. शपथ घेतो मी आजपासून. शपथ घेतो मी आजपासून अन्यायानं मारलेल्या हिंदूचा एक दिवस मी सूड आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. याकरता रक्तानं लाल झालेली माती मी माझ्या कपाळाला लावत आहे. कर्मधर्म सुदैवानं भगतसिंग हळूहळू मोठे होऊ लागले. 10, 11, 12 वर्षाचे झाले असते. आणि पूर्वीच्या काळामध्ये बालविवाह अशी मान्यता होती. 8 वर्षाची मुलगी 10 वर्षाचा मुलगा. आता कायदा बरोबर झाला. 18 वर्षाची मुलगी 20 वर्षाचा मुलगा किंवा 20 वर्षाची मुलगी 22 वर्षाचा मुलगा. पूर्वीच्या काळामध्ये बालविवाहाला मान्यता होती. 15 वर्षाचं वय भगतसिंगाचं झालं आणि भगतसिंगाला पाहण्याकरता पाहुणे येणार होते. पुराव भगतसिंगाला पाहण्याकरता पाहुणे आले. आता तुम्हाला काय करणार? 50 पैसे 20 पैसे. ही आमची पिढी. हे 30, 32, 35 वर्षावर आहे. त्यांना माहित आहे 20 पैसे 5 पैसे. तुम्हाला 50 पैसे तरी करतात का? भाग्यवान आहे तुम्ही लोक. तुम्हाला कळत नाही. आम्हाला दिवसभर काम करावं लागत होतं रे बाबा. त्यावेळेस आमचे वडील आम्हाला 1 रुपया देत होते. आज त्या 1 रुपयाचे 1 लाख कधी होतात हे आम्हाला कळत नाही. दादाला माहीत आहे. हा तुम्ही काम करा. काम केल्यानंतर तुमचे वडील तुम्हाला 1 रुपया देत होते. आम्हाला देत होते 20 पैसे 5 पैसे 25 पैसे 4 आणे. 4 आण्यापासून समजते. त्याच्या अगोदरचं काही समजत नाही. ते बाबाला कळत असत. त्याची किंमत आपल्याला काय करणार? तसं भगतसिंग सुद्धा श्रीमंत होते. आपल्या डोळ्याच्या समोर हत्याकांड त्यांनी पाहिला होता. रक्तानं लालबुंद झालेले माती आपल्या कपडाला लावून शपथ घेतली होती. मी शपथ घेतो मा एक दिवस मी याचा सूड आणि बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. आई म्हणली बाळा आपण लेकरांनी जास्त लक्ष दिलं नाही पाहिजे. एक काम कर तुला पाहण्याकरता पाहुणे येणार आहेत. 50 रुपयाची नोट घेतली भगतसिंगाच्या आईने आणि वायरची थैली होती. ती वायरची थैली. पूर्वी काय असे स्टँडर्ड दप्तर होते का? एक या बखाडात एक या बखाडात. हा पूर्वीसारखं काही राहिलं नाही. आता जाने कहा गए वो दिन एवढं तरी म्हटलं तरी कसं तरी होते. रहते थे तेरी राहों में रहते थे तेरी राहों. पहिल्यासारखे दिवस राहिले नाही भरत दादा. एखाद्या श्रीमंताच्या मुलाचं जर दप्तर आम्ही पाहिलं ना तर आम्हाला चांगलं वाटत नव्हतं. ते दोन्ही पाठीवर दप्तर घेऊन जायचे. श्रीमंत आहे दादा गावातला एक पोरगा बघा ना त्याची किती व्यवस्था आहे. शर्टिंग केलेलं आहे. शर्ट व्यवस्थिशीर आहे. पॅन्ट व्यवस्थिशीर आहे. अंगाचा सेंटचा वास येतो. दात घासायची सुद्धा व्यवस्था नीट नव्हती म्हणून बाबडीच्या काळाचा आश्रय घ्यावा लागत होता. बाबडीच्या काळ्या निंबाच्या काळ्या. मी पुरातन काळातल्या गोष्टी सांगतो. चित्र डोळ्यापुढे आणा म्हणजे तुमच्या लक्षात येईल. आणि मला माहित आहे कितीही श्रीमंत असला तरी या प्रसंगातून तू पुढे गेलेला आहे.
श्रीमंताच्या मुलाच्या पाठीवर जर आम्ही शाळेत जाण्याकरता दप्तर पाहिलं तर आम्हाला सुद्धा असं वाटायचं की असं दप्तर जर माझ्या पाठीवर असलं असतं तर फार बरं झालं असतं. मग आम्ही काय करायचो माहिती आहे बाबा, आमच्या उंदरीला दर रविवारी बाजार भरतो आणि वायरची थैली असायची. त्या वायरच्या थैलीमध्ये दर रविवारी आमच्या घरचे लोक बाजार घेऊन यायचे. आमचे वडील बाजार, बटाटे, कांदे, वांगे, मुळे वगैरे. मग आम्ही काय करायचो, श्रीमंत मुलाचं शाळेत जाण्याचं दप्तर आम्ही पाठीवरचं पाहिलं की आम्हाला सुद्धा असं वाटायचं की तसं आम्हाला पाहिजे. मग आम्ही काय करायचो, आठवडी बाजार असलेल्या त्या वायरच्या थैलीमध्ये तो बाजार रिकामा करायचा, वायरच्या थैलीचा बाजार रिकामा करायचा आणि त्या थैलीचा एक बंद या बखाडात आणि एक बंद या बखाडात चालते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगायचं, बघ माझं सुद्धा लटकतं दप्तर आहे. एखाद्या श्रीमंत मुलाचा जर आम्ही कमरीचा बेल्ट पाहिला पट्टा तर आम्हाला सुद्धा असं वाटायचं की आमच्या सुद्धा पॅन्टला पट्टा पाहिजे होता, पण दुर्भाग्य असायचं तितकी व्यवस्था नसायची. मग आम्ही काय करायचो, करदोडा चढवायचो. त्या पट्ट्याला छिद्र असतात, त्या छिद्रावरती लावल्या जातं. पण आमच्या करदोड्याला कशाची छिद्र, पॅन्ट फिट झाली पाहिजे याकरता तुराटीच्या काडीनं त्या करदोड्याला आटापिटा मारायच्या, पण बराबरी पट्ट्याची करायची परिस्थिती होती. ऐका, जाने कहा गए वो दिन रहते थे तेरी राहों में, रहते थे तेरी राहों में. मेरा नाम जोकर हा हिंदी चित्रपट जर तुम्ही पाहिला तर तो खरोखर आत्मसात करण्यासारखा आहे. माणसाची जिंदगी जोकर आहे. विठाला विठाला विठाला. म्हणून लहानपणाची परिस्थिती होती राजांनो, तसे दिवस आता नाहीत. आता शाळेत जाण्याच्या अगोदर स्टँडर्ड पुस्तकं असतात, शाळेत जाण्याच्या अगोदर सायकल असते, शाळेत जाण्याच्या अगोदर शूज असतो शूज, शाळेत जाण्याच्या अगोदर सगळी व्यवस्था करून द्यावी लागते, शाळेत जाण्याच्या अगोदर कंपास पिटी मिळते. एक त्रिकोण षटकोन जर आम्हाला भेटला तर अगोदर 4 लोकांचं काम उद्या लागत जाय आणि नंतर मग त्याचा नंबर आमच्याकडे येत जाय. एक स्केल अगोदर 4 लोक लेटरवर रेषा मारत होते आणि नंतर मग आमचा नंबर लागत होता. आता परिस्थिती नाही. आता मला असं वाटते माझ्या ताईकडे आणि माझ्या छोट्या छोट्या भावाकडे प्रत्येकाकडे 1-2 आहेत. चला पुढे. भगतसिंगाचं तसंच होतं. श्रीमंत होते भगतसिंग. त्या काळात 50 रुपयाची नोट भगतसिंगाच्या आईनं भगतसिंगाच्या हातात दिली आणि भगतसिंगाला सांगितलंय, भगत तुला पाहण्याकरती पाहुणे येणार आहेत बाळा, तुला पाहण्यासाठी पाहुणे येणार आहेत, हे 50 रुपये घे. वायरची थैली आणि 50 रुपयाची नोट भगतसिंगाच्या हातात दिली. भगतसिंग निघाले. भगतसिंग विचार करू लागले, आईनं माझ्या हातात 50 रुपयाची नोट दिली, मी जर 50 रुपयाचा बाजार आणला आणि बाजार आणल्यानंतर आईनं त्या बाजार आणलेल्या भाजीपाल्यातून त्या किराण्यातून जर स्वयंपाक बनवला आणि स्वयंपाक बनवून जर त्या मुलीकडच्या लोकांनी मला पसंत केलं तर मला आयुष्यभर बाईची सेवा करावी लागेल. पण मी 10 वर्षाचा असताना लाल माती कपाळाला लावून शपथ घेतलेली आहे, एक दिवस याचा बदला घेतल्याशिवाय राहणार नाही. स्वयंपाक जेवण करून जर बाईची सेवा मला आयुष्यभर करायची असेल तर माझा जन्म फुकट गेला म्हणून मी समजेल. त्यावेळेस भगतसिंगानं 50 रुपयाची नोट पाहिली, वायरची थैली तशीच हातामध्ये ठेवली, घरी वापस आले. आई म्हणते, किराणा आणला नाही बघत तू? नाही मा, मी किराणा आणला असता तर मला पाहुण्यांनी पसंत केलं असतं आणि पाहुण्याने जर मला पसंत केलं असतं तर आयुष्यभर मला बाईची सेवा करावी लागली असते. पण माझा जन्म बाईची सेवा करण्याकरता नाही, तर माझा जन्म या काळ्या आईची सेवा करण्याकरता आहे. भगतसिंग होऊन गेले म्हणून आज इतिहास घडला. माझ्या मायमावल्यांनो, तुमची इच्छा नसेल तरी सुद्धा तुम्हाला भगतसिंगाचं नाव घ्यावंच लागतं. ही ताकद त्या काळात केलेल्या साधनेची आहे. म्हणून इंसाफ की डगर पे चोरी कधी करायची? उत्तर द्या. चोरी कधी करायची? चोरी कधी करायची? वाईट मुलाच्या संगतीत कधी जायचं? तोंडातून शिवी सुद्धा तुमच्या कधी आली नाही पाहिजे. साहजिक आहे, तुम्ही लहान आहात, तुम्हाला शिव्या शिकवण्याची गरज नाही. तुम्ही अशा शिव्या देता नाही का हो की 2 दिवस भाकर धकत नाही. अशा शिव्या देता तुम्ही की 2 दिवस भाकर धकत नाही. तरी सुद्धा तुम्हाला सांगतो शिवी कधी द्यायची नाही. आणि खास करून आपण आई बहिणीहून शिव्या देतो की नाही रे? तू देतो की नाही? माय बहिणीहून शिव्या देतो का नाही? दादा हो, माय बहिणीहून कधी कोणाला शिव्या द्यायची नाही. का? अरे तुम्ही दुसऱ्याच्या बहिणीला शिव्या देत असाल तर तुम्हाला सुद्धा बहीण असेल. तुम्ही दुसऱ्याच्या मायला शिवी देत असाल तर मला असं वाटतं तुम्हाला सुद्धा माय आहे. त्याच्या मायला दिलेली शिवी ती 100% तुमच्या मायला लागते.
म्हणून दुसऱ्याच्या मायाला कधी शिवी द्यायची नाही. सुधरा. या देशाची दोरी, या हिंदुस्थानचं रक्त तुमच्या हातामध्ये आहे. म्हणून कीर्तन थोडं बाजूला ठेवलं मी माझं, खास करून तुमच्याकरता सांगितलंय. सुदैवानं 10 वर्षाचे असणारे भगतसिंग लाल माती कपाळाला लावली, शपथ घेतले. एका संसदेवर त्यांनी बॉम्बस्फोट घडून आणला. सुदैवानं त्यांना जेल झाली आणि जेल झाल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं की तुम्ही हे सगळं कशा करता, केव्हा केलं होतं. त्यावेळेस सांगितलं मी लहान असताना मी केलेली ही साधना आणि त्या साधनेचं फळ आज माझ्याकडे आले. म्हणून सुखदेव, भगतसिंग, राजगुरू म्हणून आज कीर्तनाच्या माध्यमातून का होईना त्या लोकांचं स्मरण आपल्याला होतंय. अये मेरे वतन के लोगो, तुम खूब लगा लो ना, ये शुभ दिन है हम सबका, लहराए तिरंगा प्यारा, पर मत भूलो सीमा पर वीरों ने प्राण गवाए, कुछ यादव ने भी कर लो, कुछ यादव ने भी कर लो, जो लौट के घर ना आए, जो लौट के घर ना आए. तू मेरा करना, बोला तू मेरा धर्मा, तू मेरा ईमान है, वाला महबूब तेरे मुक्ति कुर्बान हो. टाळी वाजवा याच्याकरता. सत विषय तुमच्यासाठी निघाला म्हणून मी तो गाऊन गेला. आज इच्छा नसली तरी या लोकांचं नाव तुम्हाला कीर्तनात घ्यावं लागतं, कारण आज ते आहेत म्हणून तुम्ही आहे. त्यांनी जर त्या काळात स्वतःचं टपाटपा रक्त थांडलं नसतं तर आज मला असं वाटतं मी कीर्तन केलं नसतं, तुम्ही ऐकलं नसतं, यांनी वाजवलं नसतं, यांनी गायलं नसतं, हे झालं नसतं. का? तशी ताकद नव्हती कोणाची. कारण आपण पाहतोय आपली एकी नाही अजून बी. ऐका, एकी फुटाने ऐकणारा एखादा बस स्टँडवर भांडणं करू द्या आणि तुम्ही त्याच्यासोबत हुल्लडबाजी करा, लगेच 10 जण गोळा होता. क्यों रे क्या हो गया? दादा खरी गोष्ट आहे का? एखादा फुटाने ऐकणारा असू द्या आणि तुम्ही त्याच्याशी थोडी मजाक करा, त्याचे कार्यकर्ते लगेच 10 येतात आणि तुम्ही करा. तुम्हाला सगळं झालेलं विचारतात काय म्हणत होता ते. अरे काय म्हणत होता, काय कपडे फाटले लोक मारलं म्हणून माझं विचारतो. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या मायमावल्यांनो, आपली एकी नाही. मग आपल्याला एकी काय भांडणं करून करायची का? नाही. तुम्ही तुमच्या हिंदुस्थानचं रक्षण करू शकता. आदर्श ठेवा कोणाचा तरी डोळ्याच्या समोर. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवा. तुमच्या अंगावरचा रोम उभा राहिला पाहिजे. सांगितलं पाहिजे या लोकांनी धर्माकरता, राज्याकरता, स्वातंत्र्य निर्माण करण्याकरता स्वतःचं रक्त सांडलंय. मी जर माझ्या हिंदुस्थानसाठी थोडंफार काम करत असेल, काय मोठी नवलाची गोष्ट आहे? नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही जर तन्मन धन्मानं करत असाल तर खरं सांगतोय तुम्हाला, देवाला आवडणाऱ्या प्रकारापैकी एक प्रकार हा सुद्धा असेल. आवडे देवाचे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस. तुम्हाला काय वाटते? भगवंताला आवडणारा प्रकार जर आपण करत असाल तर त्या प्रकारापैकी देश सेवा असेल, त्या प्रकारापैकी धर्मसेवा असेल, त्या प्रकारापैकी संप्रदायाची सेवा असेल आणि त्या प्रकारापैकी नामस्मरणाची सुद्धा सेवा असेल. आज आपल्या सप्ताहाचा पहिला दिवस आहे. म्हणून वारकरी संप्रदायाचा दंडक आहे, वारकरी संप्रदायाचा नियम आहे की पहिल्या दिवशी नामपर प्रकरणातील अभंग झाला पाहिजे. कारण कीर्तनकार हा पहिल्या दिवशी बंधनात असतो आणि कीर्तनकार हा शेवटच्या दिवशी बंधनात असतो.
पहिल्या दिवशी नामपासून सुरुवात झाली पाहिजे. म्हणून मी तुम्हाला सांगितलंय नामस्मरण रूपी पात्रवाडी वाळण्याचं काम मी करतोय. आणि शेवटच्या दिवशी जे काल्याचं कीर्तन करण्याकरता येतील ते भगवंताचं चरित्र तुम्हाला सांगणारच. शेवटच्या दिवशी आणि पहिल्या दिवशी कीर्तनकार हा बंधनात असतोय. ऐका, शांती ब्रह्म श्रीमंत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून 3 प्रकारची आवड सांगताय. शांतते. विठाला 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 एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून 3 प्रकारची आवड सांगतात. थोडं गरमीचा प्रॉब्लेम झाला त्याच्यामुळे थोडे काही नाही, थोडं हवेशीर बसू द्या, काही होत नाही. थोडी गरमीचा प्रॉब्लेम आहे, थोडं पाणी घेणे द्या. विठाला 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 विठाला. ऐका, एकनाथ महाराज आवडीचे प्रकार सांगतात 3. 1 जीवाला आवडणारा प्रकार. 1 जीवाला आवडणारा प्रकार. 2 संतांना आवडणारा प्रकार. 3 देवाला आवडणारा प्रकार. जीवाला काय आवडतं याचा जर विचार तुम्ही करत असाल तर प्रपंचातल्या लोकांना काय आवडतं बाबा? वाढावे संतान ग्रही संतांची आवड, देवाची आवड आणि जीवाची आवड. जीव हा स्मशानात जाण्याच्या मार्गावर आहे तरी सुद्धा जीवाची आवड पहिल्यांदा सांगताय. काय? वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. शेजारच्या सोयाबीनचे पोते सुद्धा माझ्याच घरात आले पाहिजे. शेजारचं 10 एकर आहे, 10 एकर ते सुद्धा माझ्याच नावानं झालं पाहिजे. रोडटच 2-3 प्लॉट आहेत म्हणतात ते सुद्धा माझेच झाले पाहिजे. हाव आहे हाव. शेवटच्या श्वासापर्यंत ही हाव कधी संपत नाही. हे चिकरी हाव संसारी. वाढावे संतान, ग्रही व्हावे धनधान्य. शेजारच्याला काही नसले तरी चालतात पण आपले कमीत कमी डझनभर असले पाहिजे. सगळी क्रिकेटची टीम आपली नसली पाहिजे. अरे बाबा कशा करताय. आणि हा प्रपंचाचा विचार करत असताना संत महात्मे सांगतात प्रपंचामध्ये एवढी हाव कशा करता. आमच्या संत महात्म्याने प्रपंचाचा विचार केला. श्रीमंत तुकाराम महाराजांनी हाव करणाऱ्या, हाव होणाऱ्या, हाव घेणाऱ्या आणि हाव असणाऱ्या प्रपंचाचा विचार केला आणि त्या प्रपंचाचा विचार करून त्या प्रपंचावर तुळशीपत्र ठेवलं. आहे का काही पुरावा? संसाराच्या नावे संसाराच्या नामे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. पुढे पुढे हरी भजन हे धवडील जग काळाचा. हे आदर्श आपण घ्या. आपण तर आपली राग होती तरी आपला बदल होत नाही हो. हा प्रपंच आहे माझ्या राजानो.
या प्रपंचामध्ये तुम्ही कितीही करा, दुसऱ्यासाठी करा, स्वतःसाठी करा, एक दिवस तुम्हाला जावं लागणार आणि गेले की गेले. ऐका, प्रपंचामध्ये हाव जास्त काही महत्वाचे नाही आणि प्रपंचामध्ये हाव जास्त काही कामाचे नाही. मी सांगतोय तुम्हाला, मी तुमच्या लेकरासारखा आहे. तुम्ही तुमच्या घरासाठी करा. ज्यावेळेस तुम्ही तुमच्या घरासाठी करता, जोपर्यंत तुमच्याकडून होत आहे तोपर्यंत ठीक आहे. आणि एकदा का तुमचं करणं थांबलं की तुमच्या घरातले लोक म्हणत असतात तुम्ही आता काहीच बोलायचं नाही, तुम्ही काही बोलायचं नाही. ते म्हणतात मी अरे सगळं हे मी केलं बाबा. शेजारचे सोयाबीनचे पोते मीच आणले, शेजारचं भावावर आपणच नावावर करून घेतलं आणि बाळावर तुम्हाला मी छोट्याचं मोठं केलं रे. अमेरिकेसारख्या देशामध्ये लाखो रुपये भरून मी तुला शिकवण्यासाठी पाठवलं आणि तीच शिकलेली मुलं, तीच इंजिनियर, सॉफ्टवेअर मॅकनियर, कम्प्युटर इंजिनियर झालेले लोक म्हणत असतात बाबा शपथ आहे तुम्हाला आमची, तुम्ही जर मदत बोलसाल. अरे हे शिकरी हा संसार आहे. परिस्थिती कशी आहे? तुम्ही जर हाडाची काळ रक्ताचं पाणी करून तुमच्या मुला मुलींना, तुमच्या पती पत्नीला, तुमच्या पत्नीला, तुमच्या प्रपंचाला मोठं करत असाल तर अज्ञानी आहे तुम्ही. ज्ञान काय शिकवतं? तुम्ही जर नुसतं संसारासाठी करत असाल तर हा समाज तुम्हाला मेलं म्हणून सोडून देईल. ऐका, आणि तुम्ही जर संप्रदायासाठी, धर्मासाठी करत असाल तर हा समाज मेल्यावर सुद्धा तुम्हाला मरू देणार नाही. आम्ही पाहतोय भरत दादा, घरामध्ये खाण्याची सोय नव्हती एका काळी काही लोकांची. आज ते 1-1 करोड रुपये, 1-1 करोडचे मालक आहेत. एका करोडचे ते मालक आहेत. विचारलं जातं त्यांना हे कशासाठी केलं? काही नाही महाराज, आमची काहीच व्यवस्था नव्हती. आम्ही 300 रुपये महिन्यानं लोकांच्या घरी शेण काढण्याचं काम करत होतो. आज 300 रुपयाचे 1 कोटी रुपये झाले. गावात करोडपतीमध्ये आमचं नाव टॉपवर घेतलं जातं. त्यांना विचारलं जातं हे सगळं कशा करतात, तर सांगते सगळं बायको पोरा करतात. आमच्या भरत दादाचं महाराष्ट्रामध्ये एक प्रमाण फेमस आहे. नाही नाही कुणाचे कुणी, जय हो नाही रे, नाही कुणाचे कुणी, नाही रे, नाही कुणाचे कुणी.
हा त्या आमच्या भरतदादाचं संपूर्ण महाराष्ट्रात हे फेमस आहे आणि कितीतरी लोक या चालीवर स्टेटस ठेवतात आणि गात असताना त्याच्यामध्ये भाव सुद्धा असला पाहिजे आणि माझा मुद्दा सुद्धा त्याच्यावर आला. तुम्ही लहानपणापासून शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या प्रपंचाकरता करा. मेल्या मागे राहतील सर्व तुटतील धागी होई. महाराज असं म्हणतात, तुम्ही लहानपणापासून नुसतं प्रपंचाचा विचार करता. 4 लोकांच्या खांद्यावर तुम्हाला एक दिवस जावं लागतंय. 10 दिवस होतात, 11 दिवस होतात, 12वा जवळ येतं, 13वा खाऊन लोक मोकळे होतात आणि 13 दिवस झाल्यानंतर तुमचं सुतक फिटलं जातं आणि 13 दिवस झाले म्हणजे तुमचं नाव सुद्धा विसरलं जातं. माणसं ऐका, आता तुम्ही जर नुसतं प्रपंचाकरता करत असाल तर मेलं की गेलं आणि तुम्ही संप्रदायाकरता धर्माकरता करत असाल तुम्ही केव्हाही जावं, लोक तुम्हाला कधी मरून घेतले. ऐका, विश्वमौली ज्ञानेश्वर महाराजांना 850 वर्ष झाले संजीवन समाधी घेऊन. आजही विश्वमौली ज्ञानोबरायाची ओवी आठवल्याबरोबर ज्ञानेश्वर महाराज आपल्या पुढे उभे आहे. हा काय योगाच्या वाटा जे निघाले का सुबटा त्या दुःखाच्या वाटा भागाला. एक साधारण ओवी जरी घेतली तरी विश्वमौली ज्ञानोबराय तुमच्या पुढे उभे आहे. प्रयाण काले देवे विमान पाठविले, कलीच्या काळामध्ये अद्भुत वर्तविले, मानव देह घेऊन निजधामा गेले. जय जयाची सद्गुरु स्वामी तुकया दातारा, तारक तू सकळांचा जीव लग सोयला. प्रयाण पनयाच्या वेळी जगद्गुरु श्रीमंत तुकाराम महाराजांना नेण्याकरता सदैव वैकुंठात प्रत्यक्ष पंढरीच्या पांढरण परमेत्म्यांनी विमान यावं, घेऊन यावं. आज श्रीमंत तुकाराम महाराजांना सदैव वैकुंठाला जाऊन 450 वर्ष पूर्ण होत आहे. तुकाराम महाराजांचा अभंग घेतल्याबरोबर तुकाराम महाराज आपल्या डोळ्यापुढे दिसतात. शांतीब्रह्म एकनाथ महाराजांना शेकडो वर्ष झाले. आज अभंग निरूपणाकरता त्यांचाच आपण घेतला. एकनाथ महाराजांचं नाव घेतल्याबरोबर महाराज आपल्या पुढे उभे आहेत. गजानन महाराजांना 110 वर्ष पूर्ण होते. 1910 साली योगीराज संत सम्राट गजानन महाराज यांनी समाधी घेतली आणि 1907 साली भास्कर पाटील यांना संजीवन समाधी दिली. आडगाव या ठिकाणी गजानन महाराजांचे असणारे प्राणप्रिय पट्ट शिष्य भास्कर पाटील अकोली जहागीरचे जहागीरदार पाटील होते. 1907 साली गजानन महाराजांनी भास्कर पाटलाला संजीवन समाधी दिली आणि जाता जाता तुम्हाला सांगतो, संजीवन समाधी महाराष्ट्रात 2 ठिकाणी आहेत. विठाला विठाला विठाला. एक विश्वमौली ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वर महाराजांना दिलेली संजीवन समाधी आपले बंधू निवृत्तीनाथ महाराज यांच्या हस्ते आळंदी या ठिकाणी आणि योगीराज गजानन महाराजांनी दिलेली प्राणप्रिय पट्टशिष्य असणारे भास्कर पाटील यांची ती समाधी 1907 साली भास्कर पाटलाला समाधी दिली आणि 1910 साली योगीराज गजानन महाराज समाधीस्थ झाले. आज गजानन महाराजांना समाधी घेऊन 109-110 वर्ष पूर्ण होतात. पण गजानन महाराजांचं नाव घेतल्याबरोबर महाराज तुम्हाला वडाच्या झाडाखाली बसलेले दिसतात. मी गेलो ऐसे मान नका, भक्तीत अंतर धरू नका, कदापि मजलागी विसरू नका, मी आहे येथेच. गजानन महाराज म्हणतात, माझं नावाचं स्मरण केल्याबरोबर मी तुम्हाला भरतदादा मी तुम्हाला गोष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती गोष्ट्या पत्रावळी घेऊन भक्षण करीती भाताचे कण तेजस्वी
कांती कांतिमय तनु वाचे तपस्वी महा माघ सप्तमी पुण्य दिवशी प्रगटला योगी महान. गजानन महाराजांचं नाव कळल्याबरोबर गजानन महाराज भाताचे कण नुसते खाताना तुम्हाला दिसत आहेत. मला सांगायचं तात्पर्य एवढंच आहे, 110 वर्ष माझ्या महाराजांना समाधी घेऊन झाले, पण महाराजांचं नाव काढल्याबरोबर महाराज शिलीमधारी मूर्ती तुमच्या पुढे येते. याची ताकद अशी आहे की या लोकांनी धर्मासाठी केलं, या लोकांनी संप्रदायासाठी केलं, या लोकांनी समाजासाठी केलंय. म्हणून आज सांगावं लागेल आणि सांगेन मी तुम्हाला जाता जाता, महाराष्ट्रामध्ये एक सुद्धा गाव असं नसेल की त्या गावामध्ये गजानन महाराज संस्थांनी दिलेलं बक्षीस 10 टाळ, 1 विना, हातोडी आणि 1 मृदंग नसेल. वाजवा टाळे. जगाच्या पाठीवर पैशाने अनेक करोड श्रीमंत असतील संस्थान, जगाच्या पाठीवर हिरे माणिक मोती असतील तणाने असेल संस्थानांकडे, पण अख्ख्या ब्रह्मांडामध्ये अख्ख्या विश्वामध्ये एकमेव असं संस्थान आहे, ते नियमाचं पक्क संस्थान आहे, शिस्तीचं पक्क संस्थान आहे, वारकऱ्याचा आधार आहे. माणूस कितीही छोटा असू द्या, माणूस कितीही मोठा असू द्या, योगीराज गजानन महाराजांच्या दर्शनाला गेल्यानंतर सेवादारी त्याला माऊली म्हणूनच म्हणतात. आणि ही शिकवण फक्त गजानन महाराज संस्थान शेगावमध्ये आहे. माझा विषय तो नाही आहे, मला सांगायचं एवढंच आहे. तुकोबाचं नाव काढल्याबरोबर तुकोबा आपल्या पुढे आहे, ज्ञानेश्वरांचं नाव काढल्याबरोबर माऊली आपल्या पुढे आहे. परमहंस रामकृष्ण मौनी बाबा यांना सुद्धा समाधी घेऊन आज जवळपास 35 वर्ष पूर्ण होत आहेत. मी योगीराज मौनी बाबांच्या वारकरी शिक्षण संस्थेचा एक सेवक आहे. तुम्हाला सांगू, शिर्डीच्या साईबाबाचं एक वाक्य आहे. झालं माझं कीर्तन. शिर्डीच्या साईबाबाचं एक वाक्य आहे, सबका मालिक एक. अक्कलकोटच्या स्वामी समर्थाचं एक वाक्य आहे, भिऊ नको मी तुझ्या पाठीशी आहे. समर्थ योगीराज गजानन महाराजांचं एक वाक्य आहे, गण गण गणात बोते. तसं परमहंस रामकृष्ण मौनी बाबाचं सुद्धा एक वाक्य आहे, वाक्य घरी घेऊन जा. ते वाक्य आहे, ज्याचे त्याला. याचा अर्थ काय? याचा अर्थ गरीब माणसानं सुद्धा घेतला पाहिजे, याचा अर्थ श्रीमंत माणसानं सुद्धा घेतला पाहिजे, याचा अर्थ सायकल चालवणाऱ्या माणसानं सुद्धा घेतला पाहिजे, आणि याचा अर्थ फॉर्च्युनर मध्ये बसणाऱ्या माणसानं सुद्धा घेतला पाहिजे. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म वाक्य आहे, ज्याचे त्याला. तुमचं कर्म जर चांगलं असेल तर फळ सुद्धा तुम्हाला 100% चांगलं मिळणार, आणि तुमचं कर्म जर खरोखर वाईट असेल तर वाईट कर्माचं वाईट फळ तुम्हाला 100% भेटणार. म्हणून प्रत्येक माणसानं हे जे नाव दिलेलं आहे साधू संतांनी, या नावाचा आदर्श डोळ्यापुढे ठेवला पाहिजे. आणि जाता जाता एक सांगतोय तुम्हाला, प्रत्येक माणसाने एक अंगठी हातात घातली पाहिजे. सोन्याची नाही, ती तर घातलीच पाहिजे, कारण ते उपभोगाचं साधन आहे, ते काही संपत्ती आहे म्हणून नाही. कारण आपण गेल्यानंतर सगळ्यात पहिली नजर सोन्याकडे जाते लोकांची. आपण मेलो की लोक म्हणतात, माय सोन्याची अंगठी होती माय.
काढून घ्या माय हो. सोनं लय महाग झालं म्हणतात माय हो. सोन्याची अंगठी घाला, सोन्याचं ब्रासलेट घाला, सोन्याची 20-25-100 तोड्याची चेन गळ्यात घाला. हे उपभोगाचं साधन आहे, पण त्या अंगठ्यासोबत एक अंगठी अजून घाला आणि त्या अंगठीवर लिहा ये भी दिन जाएंगे क्या सोने वाले हो सोने वाले सोने वाले सोना नहीं ये भी दिन जाएंगे. त्या अंगठीवर लिहा की ये भी दिन जाएंगे. गरीब माणसानं सुद्धा घाला, श्रीमंत माणसानं सुद्धा घाला. काल याला चालवण्यासाठी सायकल कोणी देत नव्हतं, उद्या तो गाडी घेतो म्हणते. आणि महाराजांची कृपा असेल तर ती सुद्धा होते. ऐका, प्रत्येकानं हातामध्ये एक अंगठी घाला आणि त्या अंगठीवर लिहा मावल्यांनो. तुम्ही घरी गेल्यानंतर तुमच्या घरच्या भावाला सांगा महाराजनं सांगितलं अंगठी घालायची म्हणा, सोन्याची चांदीची नाही. त्या अंगठीवर लिहा ये भी दिन जाएंगे. गरिबानं सुद्धा घाला, श्रीमंतानं सुद्धा घाला. कारण कर्म जर चांगलं असेल तर श्रीमंत माणूस गरीब होऊ शकते आणि कर्म जर चांगलं असेल तर गरीब माणूस श्रीमंत होऊ शकते. का होऊ शकत नाही? या देशाचे पंतप्रधान कोण आहे रे? वा, हुशार पोर आहेत. या देशाचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी साहेब आहेत. आपला देश सुरक्षित हातामध्ये आहे. इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे. मला तरी असं वाटतंय की आपल्या भारत देशाचा केस सुद्धा वाकडा होत नाही. याचं कारण आपल्या देशाचा राजा चहा विकणारा माणूस आहे. इराण इस्रायलचं युद्ध चालू आहे. दररोज फोन येतात, यांनी 1 लाख मारले, त्यांनी 1 लाख मारले. पण भारताचं केस सुद्धा वाकडं होतं का? त्या लोकांना सुद्धा माहित आहे की हिंदुस्थान हा हिंदुस्थान सुरक्षित हातामध्ये आहे. आणि सुरक्षित हात ज्याचे आहेत तो एक गरीब चहा विकणारा प्रधानमंत्री आहे. म्हणून आपल्या देशाचं कोणी वागणं करू शकत नाही. सांगायचं तात्पर्य एवढंच आहे माझ्या राजानं, चहा विकणारा जर देशाचा पंतप्रधान होऊ शकते. आज पहिल्या वर्गात जाणारा उद्या वाशिम जिल्ह्याचं एसपी नाही होऊ शकत का? 100% होऊ शकते, होते. म्हणून ये भी दिन जाएंगे. ऐका, आदर्श ठेवला पाहिजे या लोकांचा. म्हणून प्रपंचाचा विचार तुम्ही करू नका. कधी काळी देवाला आवडेल याचा विचार तुम्ही केला पाहिजे. जीवाची आवड शेवटच्या श्वासापर्यंत फक्त कमाई झाली पाहिजे. पण कधी संताची आवड, शांतीब्रह्म एकनाथ महाराज म्हणतात माझ्या देवाला काय आवडते? जे माझ्या देवाला आवडते ते मला आवडते. अभंगाच्या पहिल्याच्या आवडे देवासी आवडे देवासी होय का प्रकार आवडे देवासी आवडे देवासी शांतीब्रह्म एकनाथ महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतात आवडे देवासी तो एका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस. पुढे आहे हे साध्यातल्या साध्या माणसाला केलेला हा उपदेश म्हणा किंवा योग्य मार्गाने लावलेलं म्हणा. आपण सुरुवात कुठून केली पाहिजे? काही लोक अज्ञानी असून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतात, पडायचं नाही. कारण संप्रदाय असा संप्रदाय आहे की प्रत्येक माणसाला जे जे पाहिजे ते आहे. घाटाला दुकान पडी तैसा आईवान आम्ही भांडारे देवाचे द्यावे घ्यावे मापवाचे. उगू जाणू मुळी झाली नव्हे त्याची झाली तुका म्हणे पुढी मोल खरी तशी पुढी. याचा अर्थ काय? 366 क्रमांकाचा अभंग श्रीमंत तुकाराम महाराजांच्या गाठ्यातला.
एक दुसऱ्या घाताला दुकान देती आली असे दान संत उदार उदार भरले अनंत भांडा. महाराज असं म्हणतात, एखादा अज्ञानी माणूस असेल तो ज्ञान मिळवण्याचं काम करतोय, पण जो कधी शाळेतच गेला नाही त्याला ज्ञान कसं मिळेल. पण साधूची शक्ती, साधूची ताकद जर असेल तर अज्ञानी माणूस सुद्धा ज्ञानी होऊ शकतो. पण महाराज म्हणतात, इचूकाटात हात घातल्यापेक्षा एकदम सोपं. मग साधकाने एकनाथ महाराजांना विचारलं, त्यावेळेस एकनाथ महाराजांनी उत्तर दिलंय. तो एका कोणता नामाचा उच्चार रात्रंदिवस चंद्रेश्वर भगवंताच्या पावन पवित्र दरबारामध्ये ब्रह्मदेवाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पवित्र भूमीमध्ये चंद्रेश्वराचं पावन पवित्र शिवलिंग याच ठिकाणी ब्रह्मदेवाने स्थापन केलंय. अनेक चरित्र शिवलीला अमृतामध्ये सांगितले जातात. आजपासून आपल्या चंद्रेश्वर संस्थान चांडस या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. नामापासून सुरुवात आहे. अरे तू नामस्मरण कर, जास्त विद्वत्तेच्या नादी लागू नको, जास्त ज्ञान मिळवण्याच्या नादी लागू नको. अत्यंत सोपं आहे. आणि नामसंकीर्तन इतकं सोपं आहे की अनेक प्रमाणात देता येतात. आपली वेळ झाली. नामसंकीर्तन साधन पै सोपी जळतील पापी जन्मांतरचे न लगते सायास जावे नंतरा सुखे तो घरा नारायण. कुठं जाण्याची गरज नाही, ठाईच बैसोनी करायका चित्ता आवड्यानंतर आड बाबा. मंत्र कोणता म्हटला पाहिजे महाराज? राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्रा जपावा सर्व काळ. महाराज याच्यापेक्षा काही वेगळं महाराज म्हणतात, विठोबाची शपथ घेऊन सांगतो, या मीनं अनेक आस्था पै साधन वाहत असे आम्ही विठोबाचे. या कष्टतर कलियुगामध्ये सुरुवात सुद्धा नामापासून झाली पाहिजे. आणि या कष्टतर कलियुगामध्ये आपण ज्यावेळेस मरू त्यावेळेस मरण सुद्धा नामापासून झालं पाहिजे. अंतकाळी ज्याच्या नामाने मुका तुका म्हणे सुका पारणे. हा पहिला मुद्दा सांगितला, नामाचा उच्चार रात्रंदिवस. बरं महाराज, मी जर मुका असतो मला नाही नामस्मरण करता आलं तर लोक लय विचित्र आहे. एवढं सांगून सुद्धा म्हणतात मी जर मुका असतो तर मग गळ्यामध्ये तुळशीची माळ, तुळशी माळ गळा. तो म्हणला मग ते नाही जमलं तर गोपी चंदन तिळा. महाराज हे सगळं नाही जमलं तर आपल्या चांडस गावामध्ये आजपासून अखंड हरिनाम सप्ताह चालू झाला. भागवत कथा आहे, ज्ञानेश्वरी पारायण चालू आहे. सकाळी काकडा आहे, दुपारी भागवत कथा आहे, ज्ञानेश्वरी आहे, संध्याकाळी हरिपाठ, रात्री हरिकीर्तन. आपल्या गावामध्ये प्रेम देणारी ही मंडळी आहे. आमचे अण्णा महाराज असतील, आमचे भरतदादा असतील. हे महाराज मला जमत नाही, मग मी काय केलं पाहिजे? हृदय कळवळा वैष्णवांचा. या लोकांना तुम्ही जास्त गप्पा करून नाही बोललं तरी चालेल, पण या लोकांना एक कब्बर चहा तरी प्रेमानं पाचा. का? हृदय कळवळा वैष्णवांचा. आणि महत्वाचा विषय एवढाच आहे, देवाला आवडेल असे प्रकार करत असताना मी सांगतोय तुम्हाला, होईल तितकं नामस्मरण करा. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला, कपाळाला गोपीचंदन टिळा लावा. वारकऱ्याविषयी वैष्णवाविषयी एकमेकाच्या प्रेम घ्या. आणि महत्वाची सूचना, जिवंत आहे ना आपण तोपर्यंत एकदा आषाढीची वारी करण्याकरता जा. जिवंत आहे तोपर्यंत एकदा कार्तिकीची वारी करण्याकरता जा. या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो वैष्णव आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो हिंदू आहे, या सगळ्या गोष्टीचा विचार करणारा जो वारकरी आहे, हा वारकरी आपल्याला प्रिय असेल असं नवल नाही, तो जगाला प्रिय असेल अभंगाच्या शेवटच्या चरणात. एका जनार्दनी ऐसा देवा, एका जनार्दनी ऐसा जसा देवा,
आवडे निवासी द्वैका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिवस तुळशी माळगडा गोपी चंदनदेळा हृदय कळवळा वैष्णवांचा आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार याड नाही एका जनार्दनी ऐसा ज्याचा नेम तो देवा परम पूज्य जगी
आदल्यानातला अज्ञानी जरी असेल तर नावापासून सुरुवात करू शकते. कोण म्हणते वारकरी होण्याकरता कुठे जंगलात जावं लागते? नाही माझ्या राजांनो, वारकरी वैष्णव होण्याकरता तुमच्या मनाची तयारी लागते. म्हणून वारकरी संप्रदाय हा एकमेव जगाच्या पाठून असा संप्रदाय, तो सोपा आहे. कुठून इकत आणण्याची गरज नाही, कोणत्या दुकानात जाण्याची गरज नाही. तुमच्या मनाची मानसिकता पाहिजे आणि होईल तितकं नामस्मरण आपण आपल्या मुखातून केलं पाहिजे. गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घातली पाहिजे. आषाढी कार्तिकी पंढरीची वारी केली पाहिजे. खरं सांगतो तुम्हाला, हे सगळं केल्यानंतर माझे एकनाथ महाराज असं म्हणतात की बाबा, असा जो नित्यनेमानं कार्य करत असेल तो जगाला तर आवडतो, पण तो देवा परम पूज्याचे जय. खरं सांगतोय तुम्हाला, आम्हाला 8 ते 10 कीर्तन करायची सवय आहे, किंवा 8:30 ते 10:30. पण कीर्तनच 9-9:30ला चालू झालं, त्याच्यामुळे आजचा पहिला दिवस आहे. आणि मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की मी पत्तरवाळे वाढण्याचं काम करतोय, म्हणून याच्यापेक्षा जास्त लांबवण्यात काही मजा नाही. पुनश्च एकदा सांगतो, आपल्या विदर्भाचे गायन कोकिळा आमचे भरतदादा बोरकर असतील, आमचे संजय भाऊ जाधव असतील, आमचे अण्णा असतील, या सगळ्या मंडळीच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याचं सौभाग्य मिळालं. त्यानिमित्तानं चंद्रेश्वर भगवंताची माझ्याकडून ही सेवा झाली. आणि खरं सांगू म्हणजे मातावर्गसुद्धा बहुसंख्येने या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित आहे. तुमच्याकरता एकदा जोरदार टाळ्या. कारण काय, तुम्ही आहे म्हणून आमचं दुकान चालू आहे. सगळ्याच्या अगोदर उठते माऊली आणि सगळ्याच्या पाठीमागून झोपते माऊली. तिला सगळ्यांचं करून द्यावं लागतं, नंतर ती स्वतः करते. आणि एवढं आवडतीवर करून सुद्धा कीर्तनामध्ये येते. आणि जास्त संख्येने तुम्ही कीर्तनामध्ये उपस्थित असता म्हणून आमचं सुद्धा दुकान चालते. आज महाराष्ट्राचा परमार्थ हा फक्त माता मावल्यामुळे जागृत आहे. तुम्हाला सुद्धा माझे खूप खूप धन्यवाद की वेळात वेळ काढून घरचं आवरून जेवून आपण या ठिकाणी आलात. आज मी पात्रवाडी वाढण्याचं काम केलं. उद्यापासून विद्वान महाराज मंडळीची कीर्तनं तुम्हाला श्रवण करण्यासाठी भेटणार आहे. तुम्हीही या आणि तुमच्या शेजारी पाजारांना सुद्धा या ठिकाणी घेऊन या. झालेली सेवा चंद्रेश्वर भगवंत परमहंस रामकृष्ण मौनी बाबा, योगीराज गजानन महाराज, तुम्ही सर्व श्रोते मंडळी, गायक वादक, कीर्तनकार, पहारेकरी, विनेकरी, चौकदार, भांडार, साऊंड सिस्टीमवाले, श्रोते मंडळी आणि तरुण मंडळी, कार्यकर्ते, या सगळ्यांच्या चरणी ही सेवा समर्पण करतो आणि झालेली सेवा थांबवतो. फक्त माझी एक विनंती आहे, जाता जाता सगळ्यांनी हात असे वर करायचे. मस्त कोणीही कंजूसी करू नका, हात असे वर करा सगळ्यांनी. एक आवाज आला पाहिजे सगळ्यांचा, थोडा बिको द्या. वर हात. तूने